जाऊया दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 वर। अहिल्यानगर शहरातील 5 डॉक्टरांसह डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमधील पॅथॉलॉजिकल लॅबच्या तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल। अशोक खोळकरारेंच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल। कोरोना काळात जास्त बिल आकारणे, अवयव तस्करी, प्रेताची परस्पर विल्हेवाट लावणे असं डॉक्टरांवर आरोप। शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडून हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा। छत्रपती शिवाजी पार्क रहिवासी संघटनांकडून पोलिसात लेखी तक्रार। मुंबई सरकारी कोट्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपणाऱ्या IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही। पुरुषोत्तम चव्हाण यांना न्यायालयानं वैद्यकीय जामीन देण्यास नकार दिला। ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फ्रॉड विरोधामध्ये मुंबई सायबर कक्षाची मोठी कारवाई। बंगळुरूच्या डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या 4 उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना अटक। व्हॅल्यू लिफ या अधिकाऱ्यांनी सायबर फ्रॉडमध्ये गुंतवलेल्या हाँगकाँगच्या कंपनीला मदत केल्याचा आरोप। पुण्यातील मॉडर्न कॉलेजची राज्यपाल कार्यालय पुणे विद्यापीठाकडे पुण्यातील विद्यार्थी संघटनांकडून तक्रार। मॉडर्न कॉलेजमुळे नोकरी गमवावी लागल्याचा एका तरुणाचा आरोप। प्रकरणात कॉलेज प्रशासनाची चूक असल्याचा आरोप। PFचे पैसे काढण्यासाठी 2 महिने वाट पाहावी लागणार नाही। राजीनामा दिल्यानंतर 24 तासात 75% रक्कम काढता येणार। आजारपण, शिक्षण आणि लग्न या कारणांसाठी PFचे पैसे काढू शकणार। मुंबई हायकोर्टाच्या कामकाजासाठी राज्य शासनाकडून 2228 पदं मंजूर। विधी आणि न्याय विभागानं घेतलेल्या निर्णयाची प्रत कोर्टात सादर। मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगरच्या ताण कमी होणार। नाशिकच्या ITI कॉलेजमध्ये वैद्यकीय संस्काराचे धडे दिले जाणार। कुंभमेळ्यात दैनिक विधींसाठी पुरोहितांची गरज लागणार असल्यानं निर्णय। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या स्थानिक पुरोहितांचा मात्र विरोध। दाभोळखाडीत पर्यटनासाठी नवा अध्याय सुरू। हाऊस बोट प्रकल्पाचं उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन। सुवर्णदुर्ग शिपिंगच्या माध्यमातून सुरू करण्यात आला अत्याधुनिक हाऊस बोट प्रकल्प। खाडीतील पर्यटनाला मिळणार नवी दिशा।